नमस्कार. आज आपण बघणार आहोत सिकेपी पद्धतीची गावठी कोंबडी. इतर कोंबडी आणि गावठी कोंबडीमध्ये करण्यामध्ये फरक असतो. गावठी कोंबडी ही साजूक तुपात केली जाते आणि त्याचे मसालेही वेळेवर केले जाते. तर चला बघूया गावठी कोंबडी. आपण 1.25 किलो गावठी चिकन घेतली आहे. गावठी चिकनचे आता ह्या लेग्स वरून आपल्याला कळतं की ही वेगळी दिसते म्हणून. 3 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेत. 2 चमचे घट्ट दही घेतलंय आणि अर्धा बाउल साजूक तूप घेतलंय. अर्ध्यापेक्षा कमी आपण किसलेलं खोबरं घेतलंय. 2 इंच आल्याचा तुकडा घेतलाय. 1 कांदा गावठी लसूण सोलून घेतलाय. 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धणे, 1 चमचा खसखस, 2 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, 2 मोठ्या वेलची आणि 5-6 काळी मिरी, अर्धा चमचा शहाजिरे, 4 लवंगा, 2 स्टार फूल आणि 2 तुकडे जावित्री, 2 चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ. आता आपण चिकनला मसाला लावून घेऊया. दही घट्टसर घ्यायचंय. हळद, तिखट, चवीनुसार मीठ. आता आपण हे चिकनला चोळून 1 तास ठेवणार आहोत, कारण गावठी चिकन शिजायला खूप वेळ लागतो. आपण चिकनला मसाला लावून घेतलाय. आता आपण गरम मसाला भाजून घेणार आहोत. आता आपण फ्राय पॅनमध्ये सगळे मसाले सुके भाजून घेणार आहोत, म्हणजे तेल न घालता भाजून घेणार. आता आपलं हे भाजून झालंय. हे आपण काढून घेऊन बाकीचे मसाले भाजायला सुरुवात करू. आता आपण सुकं खोबरं भाजून घेऊया. आता आपलं सुकं खोबरं तांबूस झालंय. आपण काढून घेणार आहोत. नंतर आपण गॅस घालवणार आहोत आणि त्याच फ्राय पॅनमध्ये गरम असतानाच आपण खसखस भाजून घेणार आहोत. आता आपली खसखसी भाजून झाली आहे. हे आपण काढणार आहोत आणि हे सगळं वाटणार आहोत. आता हा आपण जो गरम मसाला सगळा भाजून घेतलाय, त्यात आपण लसूण आणि आलं हे सगळं घालून वाटून घेणार आहोत. आता आपण जो सगळा मसाला वाटलाय तो आपण ह्या चिकनला लावून घेणार आहोत. हा चांगला आपण चोळून घ्यायचा आहे मसाला. आता आपण हा चिकनला मसाला लावून घेतलाय. आपण चिकन फोडणीला टाकणार आहोत. ही चिकन शिजायला साधारणतः अर्धा पाऊण तास लागतो, कारण गावठी चिकन उशिरा शिजते. आता आपण गॅसवर कढई तापत ठेवली आहे. ह्याच्यात आपण साजूक तूप घालणार आहे. जेव्हा गावठी कोंबडी करतात ना, तेव्हा ती साजूक तुपात सिकेपी लोकांकडे केली जाते. तर साजूक तुपाची चव अशी वेगळी लागते की नाही, की तो फरक आपल्याला जाणवतो. आता इथे त्या पूर्वीच्या काळी अंडी असलेल्या कोंबड्या मिळायच्या, त्यामुळे ते अंडी वेगळी नंतर घालावी लागायची. पण हल्ली तसे मिळत नाही. आता आपण तमालपत्र फोडणीला टाकणार आहोत. तमालपत्र झालंय. आपण कांदा टाकूया. कांदा चांगला गुलाबी परतून घेणार आहोत आपण. आता आपला कांदा छान बदामी झालाय. ह्याच्यात आपण चिकन टाकूया. थोडीशी आपण परतून घेणार आहोत. आता आपण ही छान परतून घेतली आहे. गॅस मंद करायचा आहे. ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि ह्याच्यावर आपण पाणी घालणार आहोत. आणि आता ह्या वाफेवर आपण एक 5 मिनिटं मंद आचेवर ठेवणार आहोत. नंतर पाणी घालून आपण शिजत ठेवणार आहोत. आता आपलं 5 मिनिटं झाली आहे. ताटावरचं पाणी चांगलं गरम झालेलं आहे. वाफा येतात आहे.
आपण हे काढणार आहोत. हे पाणी आपण ह्याच्यात घालणार आहोत. जर तुम्हाला अंड्याची कोंबडी मिळाली तर ही कोंबडी जेव्हा शिजत होते तेव्हा ती अंडी घालायची असतात. आधीपासून घातली तर ती सगळी मोडून जाणार. ह्याच्यात आपण थोडं मसाल्याचं पाणी आहे ते टाकणार आहोत. आणि आता आपल्याला मंद आचेवर साधारणतः 15-20 मिनिटं लागतील चिकन व्हायला. आपण मंद आचेवर शिजू देणार आहोत. आता आपण झाकण काढूया. आता आपल्याला कोंबडी शिजलेली दिसते. आपल्याला ह्याच्यावरनं लक्षात येतं, जेव्हा स्किन दिसते त्यांची तेव्हा आपल्याला कळतं कोंबडी झालेली आहे. कोंबडी चांगली आपली शिजलेली आहे. आपण आता ही भांड्यात काढून घेणार आहोत.